तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दिकल स्टॉक मार्केटच्या आजच्या भागामध्ये. आणि आजचा जो विषय असणार आहे तो म्हणजे असा, की स्टॉक मार्केट खरंच प्राण घेऊ शकते का? आणि कुठपर्यंत त्रास होऊ शकतो? मला सांगायला दुःख वाटतं. मागील एक 7 ते 8 दिवसापूर्वीची गोष्ट असणार आहे, की एका पुरेपूर एक परिवार त्यांनी संपवून टाकला. 2 मुले, बायको आणि तो स्वतः. याचं कारण शोधायला गेलं ना मुळात, तर याचं कारण एवढंच होतं. त्याला असणारी माहिती अपुऱ्या प्रमाणात होती. मी हमेशा सांगतो, मार्केटमध्ये पैसा इम्पॉर्टंट नाहीये. मार्केटमध्ये पैसा कधीच इम्पॉर्टंट नाही. नाहीये आणि नव्हता आणि नसणार आहे. ज्याप्रमाणे माणसाला अन्न खाऊन आपण मोठे होतो ना, लहानपणी पण तुम्ही अन्नच खात होता आणि मोठेपणी पण तुम्ही अन्नच खात होता. त्याच पद्धतीने स्टॉक मार्केटचं आहे. स्टॉक मार्केटला पैसा या नावाची काय म्हणतात ना, काहीच आवश्यकता नाहीये. म्हणजे एक कॅपिटल, एक जी काय म्हणतात ना, तुम्ही ज्याला समजता की 1 लाख रुपये असतील तर 10 लाख रुपये असतील तर ती गोष्ट नाही. जोपर्यंत तुम्ही 10,000ची लाख रुपये करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही लाखाची 10 लाख कधीच करू शकत नाही. एवढं तरी लक्षात घ्या. हा, सांगणारे सांगत असतील की ही अशी गोष्ट आहे, तेवढा ट्रेड टाका, एवढा हा ट्रेड टाका. नाही, तुम्ही जर फक्त एक जुव्यामधला आणि एक प्रोफेशनल ट्रेडर मधला फरक जो आहे ना, हाच असणार आहे. कारण जुवारी नशा पाळून बसलेला असतो आणि एक प्रोफेशनल ट्रेडर, एक प्रोफेशनल जो गुंतवणूकधारी आहे, तो त्याच्या प्रत्येक गोष्टीचा प्लॅन असतो त्याच्याकडे. आता त्यात आपण ते जे दाम्पत्य होतं, ती जी फॅमिली होती, त्यांच्यावरती 1 ते 1.5 कोटीचं कर्ज, म्हणजे तिथपर्यंत ती गेली होती. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला जर असं वाटत असणार, की मी 10,000च्या वरती पण नाही घालू शकत. मार्केट तुम्हाला कधी 10 लाखावरती घेऊन जाईल ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत आहे. कारण ज्याची अवकात ₹10 पण काढायची नसते ना, त्याच्या खिशातून मार्केटनं 10-10 लाख रुपये काढताना मी स्वतः पाहिलेले. जगात सगळ्यात बेकार नशा कोणती असणार ना, ती स्टॉक मार्केटची. हे व्यसन वगैरे ह्या सगळ्या हलक्या छोट्या गोष्टी आहेत. याची नशा खूप बेकार आहे. खूप म्हणजे खूप बेकार आहे. हा भाग वेगळा आहे, की लोकांना त्याचं महत्त्व समजत नाही, त्याचं कारण समजत नाही. किंवा तुम्हाला जे सांगतात गुरु स्क्रोलवरती जे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे घेऊन येतात, त्यांना याच्याशी काहीच घेणं-देणं नसतंय. त्यांना कधीतरी विचारा, तुम्ही तुमच्या खिशातला पैसा लावलाय का स्टॉक मार्केटमध्ये? नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमची XYZ जी फीज असणार आहे त्यांच्या खिशामध्ये टाकणार ना, त्यावेळेस ते कुठेतरी तिथून स्टार्ट करणार. मला एवढंच वाटतं, तुम्हाला जर खरंच ट्रेडर बनायचंय, सो त्याची एक पूर्ण जर्नी तुमच्या आयुष्यामध्ये, पूर्ण जर्नी तुमच्या आयुष्यामध्ये. आपल्या घरात आई जेव्हा स्वयंपाक करते ना, तर तिची तयारी पूर्ण असते. उदाहरणार्थ, तिला आज आमटी बनवायची आहे. सो ती वाटण वगैरे करून, ह्या सगळ्या काही गोष्टी करून तयार ठेवतेच ना. की असं थोडंच आहे, की गॅस लावला, पाणी गरम केलं, पातेल्यावरती झाकण ठेवलं, झाली आमटी. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट असते. जोपर्यंत तुमच्या आयुष्याचा प्लॅन करत नाहीत ना, तोपर्यंत गोष्ट शक्य नाहीये. त्याच पद्धतीने स्टॉक मार्केटचं देखील असतं. तुम्ही तुमच्या स्टॉक मार्केटचा, तुमच्या ट्रेडचा प्लॅन करा. तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल, असं मला वाटतं. एनिवेज, काही असू द्या. मी असं पर्सनली ठरवलंय, की येत्या काही काळामध्ये आपण महाराष्ट्रातील माझ्या बांधवांसाठी एक फ्री ऑफ कॉस्ट स्टॉक मार्केटची सीरीज सुरू करणार आहे. कारण काय होतं ना, ज्यावेळेस मला अशा काही गोष्टी म्हणजे अ, ऐकायला भेटतात, की एक पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला किंवा काही गोष्टी उद्ध्वस्त झाल्या.
सो हे कुठेतरी थांबायला पाहिजे. असे कित्येक तरी बापाचे लेख आहेत त्यांनी बापाची मालमत्ता संपुष्टात आणली. असे कित्येक तरी काय म्हणतात ना, घरातले लाडके आहेत त्यांनी जमिनी विकल्या, स्वतःच्या फीस घालवल्या. माझ्याकडे खूप केसेस येतात आणि एकच प्रश्न विचारतात, आता मी लॉस कसा रिकव्हर करू? मुळात लॉस केलाच का? हा कधी स्वतःला प्रश्न विचारला? साधारणचं उदाहरण आहे, 10,000 रुपयांमध्ये तुम्ही कोणता धंदा टाकू शकता का? पानटपरी टाकू. माझ्या म्हणण्याप्रमाणे 10,000 प्रोफेशनल धंदा कोणता सुरू होत नाही. पण तुम्ही जर 10,000 रुपयाच्या कॅपिटल वरती 1,000 रुपये, 700 रुपये, 800 रुपये दिवसाचे जर कमवू शकता, तर कशाला तुम्हाला कॅपिटल डबल करायची तुमची? कशाला तो एक लालच भरणारा जे तुमचं मन आहे त्याला कशाला जागा देताय कुठेतरी तुमच्या काळजाच्या कोपऱ्याला? तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असणार की आपण एक सिरीज स्टार्ट करायला पाहिजे, सो कमेंट सेक्शन मध्ये नक्की स्टार्ट लिहा आणि लाईक करा. यानं काय होणार माहिती आहे का? माझी इच्छा नाहीये की मला तुमच्यापासून मी काही कमावं, पण माझी इच्छा एवढीच आहे की तुम्ही काही नाही शिकले तरी हरकत नाही, पण काही गमवू नाही. कारण मला ज्यावेळेस मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये होतो, व्हिडिओ थोडासा लांब असू शकतो परंतु विस्तारित स्वरूपात आज थोडंसं जाऊया आपण खोलवरती. सुरुवातीच्या काळामध्ये सेम गोष्टी केलेल्या आहेत, पण माझ्यावरती भगवंताची एवढी तरी कृपा आहे आज की मी तुमच्या समोर. सांगायचं झालं, मार्केट पैसा देत नाही असं नाही, अफाट पैसा देत, अफाट. तुम्ही विचारही करू शकत नाही. इव्हन माझ्या आयुष्यामध्ये मी काही गोष्टी अशा मला काय म्हणतात ना, गेस पण नव्हते केल्या, त्या गोष्टी मी केलेल्या. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे मी एक 10वी किंवा 11वीला असणार आणि मी आणि माझा मित्र रस्त्याच्या बाजूने चाललेलो होतो. एक 2 व्हीलर आणि मी पण एक मिडल क्लास फॅमिलीमधून ऑब्व्हियसली बिलॉंग करतो, त्यामुळे मला माहित आहे, कारण मी पण माझ्या गाडीमध्ये 20 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. सो ज्यावेळेस ती गाडी जी होती ती काही 22-21चा ॲव्हरेज देत होती, मायलेज देत होती. मी त्याला म्हटलो, बाबा लोक कुठून एवढे पैसा आणत असणार की दिवसाला 100 90 किलोमीटर म्हणजे ती बाईक यूज करत असणार. ह्या परिस्थितीतला मी आहे. आता असं समजू नका माझ्यावरती 18-20 दारिद्र्य होतं. नाही, अजिबात नाही. चांगल्या घरातून मी बिलॉंग करतो, जिथे माझे वडील हमेशा सांगतात की थेंबा थेंबानं तळं साचतं आणि सेव्हिंग हमेशा केली पाहिजे. मी त्या फॅमिलीमधनं बिलॉंग करतो. माझ्या आयुष्यामध्ये या स्टॉक मार्केटने आज गाडीनं 1चं आणि 2चं जरी मायलेज दिलं ना तरी मला परवडणार आहे. त्यामुळे काही वाटत नाही. 8.5 वर्षाचा प्रवास जो होता ना, हा खूप खडतर होता, खूप खडतर. मुळात 2019-20चा जो कोविड पिरियड होता किंवा 2016चं जे मार्केट होतं, 2017चं जे मार्केट होतं, ते मी पाहिलेलं आहे, डोळ्यानं पाहिलेलं आहे. मोठा डीप पाहिलेला आहे, मोठा अप पाहिलेला आहे. 2022चं जे मार्केट होतं, एक म्हणजे पूर्णपणे फुगा होता, ते पण मी पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व्हाइव्ह केलेलं आहे ऍक्च्युअली. हा, मला आनंद वाटतो की मी आज गर्वाने सांगू शकतो की मी एक ऑप्शन ट्रेडर आहे आणि मी स्टॉक मार्केट वरती मी माझं पोट भरतो. पण हे जी सध्या पोट भरतंय ना, ह्या पोटाला अगोदर किती खड्डे पाडलेत ना, हे मला माहित आहे. आणि मला तरी नाही वाटत की स्टॉक मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी असं कोणी आहे जे खरोखरच तुम्हाला नॉलेज देतं. ज्या पद्धतीने
भोंदू बाबा असतात ना, त्याच पद्धतीने भोंदू शिक्षक, भोंदू गुरु ही एक संकल्पना मोठ्या प्रमाणात राबतीये, खूप मोठ्या प्रमाणात राबतीये. आयुष्यात तुमच्याकडनं काही फायदा नसताना तुमच्या पायातला काटा कोणी काढत नाही. तुम्हाला का शिकवणार आहे 9 रुपयामध्ये, 10 रुपयामध्ये, 20 रुपयामध्ये? याचा कधीतरी विचार करा. कधीतरी विचार करा. असो, एवढंच म्हणणार. माझी काही अपेक्षा नाही, माझ्याकडे कोणती फीज वगैरे नाही. शिकण्यासाठी अशा काही गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये कधी विचार पण नसणार केला, पण त्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागणार. आणि ऍक्च्युअल मला जाणून घ्यायचंय माझ्या याच्यामध्ये की मला जे ऐकणारा जो वर्ग असणार आहे येत्या काळामध्ये, तो किती एक्साइटमेंट आहे काही गोष्टी ऐकायला. ऍक्च्युअल किती एक्साइटमेंट मध्ये येतो. सो एवढंच सांगणार की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यामुळे मला काय भेटेल किंवा नाही भेटेल याचं सोडा, किंवा मला नकोय पण भेटलं तरी आपण दान करून टाकू एखादा अनाथ आश्रमला. परंतु आपण या सिरीज वरती नक्की कार्य करू. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या बंधूंना, महाराष्ट्रातल्या जी छोटे बंधू आहेत, जे मोठे बंधू आहेत, त्यांचं कल्याण हो ना हो, पण त्यांच्या दुर्गतीपासून आपण वाचवण्याचा एक प्रयत्न सुरू करू. धन्यवाद.